नमस्कार सर्वच विद्यार्थी बांधवांना. आपण आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण प्रतीक उंबळे यांचं जे काय नेव्ही या परीक्षेमध्ये यश त्यांना मिळालं या संदर्भात आपण त्यांच्या यशाचं रहस्य थोडक्यात जाणून घेऊया. वयाच्या 19व्या वर्षी नेव्हीमध्ये त्यांनी बघा जे काही यश मिळवलं ते सर्वांनाच प्रेरणादायक आहे. तर आपण त्यांचं आपल्या या ठिकाणी यूट्यूब चॅनलला स्वागत करूया. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी आम्हाला हे सांगा की आपण तयारी करत असताना नेमकं कोणते संदर्भ ग्रंथ वापरलेले होते? मी GS साठी सरकडेच होतो. इंग्लिश वगैरे जे आहेत ते शाश्वत अकॅडमी पुणे MPSC स्पेशल आहे ती, त्यातली मी इंग्लिशचा क्लास केला. आणि थर्ड एक्झामपूर नावाची एक हिंदी जास्त जमत नव्हती, त्यामध्ये एक्झामपूरमध्ये जे फिजिक्स मॅथ जे आहेत त्यामध्ये मी त्याचा स्टडी केला तिथे. आणि तर आपण ही तयारी करत असताना नेमकं आपल्या नेव्हीच्या पोस्टसाठी नेमकं किती ग्राउंड होतं, नेमकं कसं ग्राउंडचं स्वरूप काय होतं ते सांगा. त्याच्यासाठी 1600 मीटर होतं, एक 6.5 मिनिटात कंप्लीट करायचं होते. बेंटनी सिटअप्स ॲप्स वर्कआउट असतो त्याचा एक ग्राउंड होतं ते एक सेम. अच्छा, तर या तयारीच्या काळामध्ये तुम्हाला एकूण किती वेळ लागला बरं तुम्हाला म्हणजे हे यश मिळविण्यासाठी? हे मी पहिलं पोलीस भरती करत होतो, त्यामध्ये मी 2 मार्कांनी कटलो मुंबई पोलीसला गेल्या 2024ला. नंतर मग SSRला नेव्हीला फॉर्म भरला. त्या टायमिंगला खूप कष्ट केले त्यासाठी, इंग्लिशचा वगैरे स्टडी केला. तिथे मी 1 मार्काने एक्स्ट्रा भेटला मला. अच्छा, तर या ठिकाणी प्रतीक सरांचं एक म्हणणं आहे की बाबा एक दर्जेदार असे रेफरन्स त्यांनी या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांनी वापरले. आणि या ठिकाणी जी काय त्यांनी ग्राउंडसाठी जी काय मेहनत घेतलेली आहे तीसुद्धा एक उल्लेखनीय आहे. तर आपल्या विद्यार्थी बांधवांना आपण नेमकं या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेमकं त्यांनी कशा प्रकारचा विचार ठेवावा? तर त्यांनी फक्त आपलं फोकस जे आपण कामासाठी जे आपल्याला भरती व्हायचे, जे तुमचं SSGD असो, इंडियन नेव्ही काय असो, तुमचं फक्त त्याकडेच फोकस करा, जेणेकरून तुमचं सक्सेस लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाईल. आणि जास्त फालतू वगैरे याच्यामध्ये जास्त लावू नका. तर या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जी काही यशोगाथा आपण ऐकलेली आहे प्रतीक मुंगळे सरांची, तर या यशोगाथेमधून नक्कीच आपल्याला एक प्रेरणा मिळेल आणि आपलं जे काही असणारं यश आहे हे मिळविण्यामध्ये सुद्धा आपण नक्कीच सकारात्मक राहून प्रयत्नरत राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामधील जे काही बघा व्हिडिओ असतात तर त्यामध्ये चालू घडामोडी असतील किंवा स्टॅटिक GS असेल हे व्हिडिओ तर आपण बघतच राहतो, परंतु या यशोगाथेमधून सुद्धा नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल. तर आपण भेटूया पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, या आपल्या यूट्यूब चॅनलला आपण असेच जे काय दर्जेदार यशोगाथा आहेत त्यासुद्धा घेऊन येणार आहोत. आणि या ठिकाणी जे काय आपण बघा त्यांचं जे काय यशाचं जे की त्यांचं संपूर्ण चक्र होतं ते बी आपण जाणून घेतलं. तर आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी बांधवापर्यंत या चॅनलला आपण पोचवावं अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.